ही आंबट गोड चवीची आवळा कँडी इन्स्टंट कशी बनवायची ते आज आपण बघूया। ही आरामात वर्षभर टिकते। सुरुवातीला इथं मी अर्धा किलो आवळे वाफवून घेतले। आवळे व्यवस्थित शिजलेत ही ओळखण्याची ही एक साइन आहे, म्हणजे अशा प्रकारे आवळे फुटले की समजायचं व्यवस्थित शिजले। आवळे पूर्णपणे थंड झाल्यावरती याच्यातल्या बिया काढून हे मिक्सरच्या भांड्यात घालून याची एकदम फाईन पेस्ट बनवून घ्यायची। अजिबात पाणी घालायचं नाही। आता तयार पेस्ट एका कढईमध्ये काढली, थोडंसं मिश्रण हलवून घेतलं। लगेचच यामध्ये बरोबर अर्धा किलो साखर घातली। त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालून छान याला मिक्स करून घेतलं। थोडंसं मिश्रण हलवून घेतल्यानंतर यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातला। परत एकसारखं हलवत राहायचं, मात्र थोडं पेशन्स ठेवून हलवत राहावं। आता या स्टेजला 1 चमचा कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची। परत मिश्रण एकसारखं हलवत राहायचं। त्यानंतर छान शाईन यावी यासाठी 1 चमचाभर तूप घातलं आणि परत मिक्स करून घेतलं। सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिश्रण कंटिन्युअसली हलवत राहायचं। कढईला अशा प्रकारे मिश्रणाने सोडलं की समजायचं मिश्रण तयार झालं। आता तेल लावलेल्या ताटामध्ये मिश्रण पसरवून घ्यायचं आणि हे मिश्रण पूर्ण नॉर्मल टेम्परेचरला किंवा 2 तास तरी बाजूला ठेवा आणि मगच डिमोल्ड करा। चाकूने छान याचे छोटे छोटे क्यूब करून घ्या आणि आता हे क्यूब पिठी साखरेमध्ये घोळवून एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवा। तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना? जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा।